काँग्रेस जागा वाटपामध्ये मोठा वाटा मागते पण पराभव होतो. बिहार निवडणुकीचे चित्र स्पष्ट होताच अंबादास दानवेंचं टीकास्त्र. गेल्या काही दिवसांपासून राज्याचे लक्ष वेधून ठेवलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल अखेर शुक्रवारी जाहीर होतोय. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलानुसार भाजप आणि JDUच्या NDA आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता अधिक स्पष्ट होते आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपाने 243 पैकी 101 जागांवर उमेदवार उभे केलेले असून विशेष म्हणजे भाजप आणि जनता दल युनायटेड यांनी प्रथमच समान संख्येने जागांवर निवडणूक लढवलेली आहे. 2020च्या निवडणुकीत भाजप 74 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा तर JDU 43 जागांसह तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. दोन्ही पक्षांनी मिळून NDA सरकारची स्थापना केली होती. तसेच राष्ट्रीय जनता दलाने 143 जागा, काँग्रेसने 61 जागा, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने 20 जागा आणि विकासशील इन्सान पार्टीने 12 जागा लढवल्या आहेत. सध्याच्या कलांवर नजर टाकल्यास NDA आघाडी 193 जागांवर आघाडीवर असून महागठबंधन 45 जागांवर पुढे आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी काँग्रेसवर घणाघात केला आहे. अंबादास दानवे यांनी म्हटले की पराभव झालेला मान्य आहे. भाजपाने सत्तेचा गैरवापर केला आहे. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करायला वेळ लावला, त्यामुळे खूप उशीर झाला आहे. काँग्रेस आणि RJDने चुका केल्या आहेत. मतदार यादीत घोळ कायम आहेत. काँग्रेस जागा वाटपामध्ये मोठा वाटा मागते. विजयाचे गणित आले की मोठा पराभव होतो, हे माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे नुकसान होतं असंही म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तिचा केलेला मिसयूज सगळ्यात महत्वाचा आहे. आणि दुसरी गोष्ट, तेजस्वी यादवांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यासाठी लावलेला मोठा वेळ हा एक महत्वाचा आहे. जागा वाटप जे काँग्रेस आणि तेजस्वी यादवचा जो पक्ष आहे हे फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालू होता. आणि त्यावेळेस खरं तर राहुल गांधींची ज्यावेळेस मतदान यादीच्या विषयीची जागृती यात्रा होती त्याच वेळेस तिला मिळालेला प्रतिसाद बघितला तर तेजस्वी यादव त्यावेळेसच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणं हे फायद्याचं ठरलं असतं. परंतु ही चूक त्यावेळेस केलेली आहे. मी म्हणणार नाही की तेवढ्या त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी झाल्या असेल, ज्या ज्या कमतरता झाल्या असेल, सत्तेचा मिसयूज झाला असेल, मतदार याद्याचा घोळ हा तर आहेच. पण कुठं ना कुठं काँग्रेस असेल, तेजस्वी यादवांचा पक्ष असेल, हा कमी पडला हे कबूल केलं पाहिजे. महत्वाचं म्हणजे काँग्रेस इतकं कमी पडलंय की डबल डिजिट सुद्धा गाठू शकत नाही अशी अवस्था झाली. काँग्रेसचं असंच आहे. काँग्रेस जागा वाटपात याच्यात मोठ्या प्रमाणावर नुसता वाटा मागते. प्रत्यक्षात ज्यावेळेस विजयाचं वेळ येते त्यावेळेस काँग्रेसचं विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं. ही काँग्रेसची मानसिकता आहे. आता आम्ही नगरपालिका वगैरे विषयी सुद्धा बोलतो तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हीच मानसिकता असते आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं बाकीच्या लोकांचं सुद्धा नुकसान होत असतं. काँग्रेसवर टीका करतात तुमच्या, मी माझं मत व्यक्त केलं. पण म्हणजे काँग्रेसचे असं तर मग तुम्ही त्यांच्यासोबत अलायन्स करणार आहात का? मी जागा वाटपात कशा पद्धतीनं काँग्रेस वागते हे मी सांगितलेलं आहे. हे असं होऊ नये. मग हे समीकरण झालं तर या निवडणुकांमध्ये काँग्रेसला जागा फार देण्याची तुमची मानसिकता दिसत नाही. आता तर अजून पडली नाही. असं नाही, या निवडणुकीहून फार गणितं लावू नये. बिहारचे गणित आणि इथले गणित, बिहारमध्ये प्रचंड जातीयवाद मोठ्या प्रमाणावर आहे. तर तसं काही महाराष्ट्र अजून त्या स्थितीत गेलेला नाही. त्यामुळे बिहारचे गणित आणि महाराष्ट्राचे गणित स्वतंत्र असतात. काँग्रेसने तळ्यावर यावं एवढंच या निवडणुकीचा बेस घेऊन या निवडणुकीच्या संदर्भात बोलताय असं म्हणायला हरकत नाही. मोठी बात काही म्हणायला हरकत नाही याच्याविषयी असं स्पष्टपणे. असं समजायला किंवा म्हणायला काहीच हरकत नाही असं माझं मत आहे. मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तुमची इच्छा नाही असं दिसते आहे काँग्रेसवर जायची? नाही, आमची इच्छा आहे. बिलकुल आमची इच्छा. काँग्रेस, शरद पवार साहेबांचा पक्ष यांच्याबरोबर पूर्णपणे महाविकास आघाडी करण्याचा पूर्ण प्रयत्न आहे. परंतु छोट्या छोट्या गावात सुद्धा अशा पद्धतीने जागा वाटप जर शेवटच्या दिवशीपर्यंत चालत असेल तर निवडणुकीचा मजा निघून जाईल. कारण मला असं वाटतं निवडणुकीसाठी उमेदवारांना पुरेसा वेळ दिलेला असला पाहिजे. तो या सगळ्या बोलणीमुळे घडत नाही आणि त्याचं परिणाम निकालात. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.